मोठी गोष्ट काय माहिती तुम्हाला? तुमचं मन हे तुमचं गुलाम असलं पाहिजे. सगळ्या घाणेरडा जर तुमचा मालक कोण असेल, स्वामी कोण असेल, तुमचं मन हे लक्षात ठेवा. म्हणून आपण म्हणतो ना, मन चिंतिते वैरी न चिंती. डेटा तुमच्या हातात आहे. इथून पुढे तुमच्या कानामधून, तुमच्या डोळ्यामधून अशाच गोष्टी केल्या पाहिजे जसं जीवन तुम्हाला पुढचं पाहिजे. जे खरोखर महत्वाचं असतं ना, तिथे किंमत मोजावी लागते. लक्षात ठेवा. मला सांगा, गरीब जन्माला येणं हे काय नॅचरल आहे. त्याच्यामध्ये काही विषय एवढा तुम्ही आभार माना. तुम्हाला चालायला काहीतरी चढ आहे. तुम्ही श्रीमंत जन्माला आले ना, तुम्ही काही दिवसांनी बोलून जा. काय करायचं? गरीब म्हणून जन्माला येणं नॅचरल, तो तुमचा दोष नाही. पण गरीब म्हणून मरणं मात्र तुमचा दोष आहे. अहंकार जो आहे आम्ही सुरक्षित पुरता वापरला पाहिजे, त्याला दरवाजा ठेवला पाहिजे. शरीराच्या लेवलला तुम्ही थांबवा, त्याला कंट्रोल करा. मनाचे दरवाजे उघडतात. शरीराच्या लेवलला तुम्ही दरवाजे उघडे करून दिले, मनाचे दरवाजे कधीच उघडत नाही. सगळ्यात मोठं या जीवनात दुःख आहे ना, त्याचं कारण भोंगे. तुम्हाला जर काहीतरी महान काहीतरी कमवायचं तर तुम्हाला थोडंसं महानच काहीतरी केलं पाहिजे. पैसा हे आमचं टार्गेट नकोय. आमचं टार्गेट काय पाहिजे? आनंद. पैसा तर पाहिजे, पैसा वाईट नाहीये, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणातून आला पाहिजे. या जगामध्ये सर्वोत्कृष्ट जे काही तयार होतं त्याच्या पाठीमागे कष्टच असतात. लक्षात ठेवा. आणि समर्पण असतं. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्याला स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही. जीवनात यशस्वी त्याला म्हणायचं ज्याच्याकडं पैसा आहे, वेळ आहे आणि माणसं पण आहे. हाऊ टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? मी तुम्हाला करोडपती बनवू शकतो एवढं मला माहिती, पण तुमच्याकडे खातं किती अकाउंटच्या लेवलचं ते महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे घेताय या अकाउंटमध्ये? पात्र फार महत्वाचं आहे. पात्रता शब्द हा पात्रावरून आला. तुमचं पात्र केवढं आहे? हॅलो. जीवनामध्ये मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट काय माहिती तुम्हाला? सर्वात मोठी गोष्ट आनंद आहे. काय? माणसाचा जन्म कशासाठी माहिती आहे? आनंदासाठी. आनंद हा तुमच्या जीवनाचा स्वभाव आहे आणि आम्ही प्रत्येकामध्ये ते शोधत असतो. जे बाहेर शोधतो ना, ऍक्च्युली ते सुख नाहीये, आम्ही आनंद शोधत असतो. सुख ही आनंदाचं प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब कुठं पडतं? खाली तळ्यामध्ये. चंद्र कुठं असतो? त्याच्यावर खूप सुंदर सुंदर गोष्टी, पण वेळ नाही आपल्याकडे. तर समुद्र पाण्यामध्ये खाली तळ्यामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं आणि प्रत्यक्षात चंद्र कुठे असतो? चंद्र जो आहे तो आनंद आहे आणि प्रतिबिंब म्हणजे सुख आहे. हे लक्षात ठेवा. आणि जन्मभर माणसं कशाच्या मागे राहतात? कशाच्या मागे? सुखाच्या मागे. आणि सुख जरी मिळालं तरी तृप्ती मिळत नाही. सगळ्यात मोठं लक्षात ठेवा. मला बोलतो सुख मिळू द्या तुम्हाला, सुख चांगलंच आहे, पण त्यातून तृप्ती मिळत नाही. तृप्ती म्हणजे काय? जेवण केलं, असं मनसोक्त भाजी खाल्ली आणि मनसोक्त असा ढेकळ दिला, कसं वाटतं? ते मस्त वाटणं जे आहे ना, ते बाहेरून नाही येत. म्हणजे कोण येतं? आतून येतं, मनातून पण नाही येत. हे आम्हाला ओळखायचंय. एक लक्षात ठेवा, स्वतःला ओळखा. पहिले हे शरीर आहे. हे काय? शरीर. मनाचे दोन भाग आहेत, एक कॉन्शियस माइंड, एक सबकॉन्शियस माइंड. सगळे शिकवतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? कॉन्शियस माइंड म्हणजे जागरूक मन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय? सुप्त मन, आतमधलं. त्याची ताकद 90%. किती? त्याला काहीच अशक्य वाटत नाही. म्हणजे कॉन्शियस मन आहे त्याला मात्र काय वाटतं? तो सावध असतो. काय काही जण एवढे साक्षर असतात, काही नुसता कोरोना म्हणला तर लगेच मास्क लावून गेले. सशंक मन. हे लक्षात ठेवा. बाहेरचं जे मन आहे आमचं जागृत, तर त्याचे 3 भाग. पहिला भाग म्हणजे तुमचा सगळ्यात पहिला भाग मनस. मनस म्हणजे काय हो? तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही सगळा डेटा, नाव, नंबर, फोन, फोटो, व्हिडिओ सगळे साठवले. हे तुमचं मनस आहे. तुम्ही लहानपणापासून आईवडिलांनी काहीतरी सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं, आमच्या सरकारने सांगितलं, तुमच्या समाजाने सांगितलं, अनुभव काहीतरी आलं, हे सगळं तुमच्या मनामध्ये साठलेलं आहे मेंदूमध्ये. त्याला मनस असं म्हणतात. स्मृती, डेटा. मनस तुमचं फक्त डेटा आहे. आता मला सांगा, डेटावर प्रोसेस करायचं असतं. काय? समजा तुम्ही ए लावला, तुम्ही कशामध्ये गेले? तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेले. कॉन्टॅक्ट मध्ये गेला, तुम्ही ए टाईप केला सर्चिंग मध्ये, तर समोर संपूर्ण ए नावाची नंबर येते. एच्या पुढे 98 दाबला तर ए नावाने सुरू होणारे, 98 ने सुरू होणारे सगळे नंबर येतील. हा जो प्रोसेसर आहे
याला बुद्धी म्हणतो. याला आम्ही काय म्हणतो? बुद्धी. मग तुमचा डेटा जेवढा जास्त, तुमची बुद्धी त्याच्यावर प्रोसेस करायला तेवढी सक्षम असते. म्हणून जी लोक जास्त वाचन करतात त्यांची बुद्धी तीव्र होत जाते, तीक्ष्ण होत जाते. वाचन केल्याने माणसाची बुद्धी तीक्ष्ण का होते? तुम्हाला जर तुमच्या टेक्निकल करिअरमध्ये जर बुद्धी शार्प करायची असेल तर डेटा वाढवा आणि तो प्रोसेसिंग करा. डेटा प्रोसेसिंग करणं मग कुठला पण असेल, विचार करतो आपण, चिंतन जे करतो ते डेटा प्रोसेसिंग आहे, त्याला बुद्धी म्हणतो आम्ही. आणि ह्या दोघांचं संरक्षण करण्यासाठी जो असतो त्याला आम्ही अहंकार असं म्हणतो, ज्याला आम्ही काय म्हणतो? सिक्युरिटी. अँटीव्हायरस असतो ना, तुमचा अहंकार हा अँटीव्हायरस आहे. प्रॉब्लेम काय माहिती का? मला सांगा, तुम्ही घराला कुंपण बांधता, कंपाऊंड बांधता का? ते भिंत बांधते आपण घराला. ही भिंत कशा करता बांधली? संरक्षणासाठी. आतमध्ये मी सजावट केली, एवढे महागडे वस्तू वगैरे, सगळं शरीर सगळं त्यासाठी, डेटा सुरक्षित करण्यासाठी आणि प्रोसेसर सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काय तयार केलं? कंपाऊंड. त्याला अहंकार म्हणतो. पण त्याला दरवाजाच नाही ठेवला तर तुरुंग होईल. तुरुंग काय होईल? आणि मग अहंकार हा आजच्या पिढीसाठी तुरुंग बनलेला आहे. का बरं? दरवाजाच नाही. त्याच्या मनाने तो खोलू शकत नाही, बंदही करू शकत नाही. का? त्यांनी माझं मन दुखवलं. तुझं मन दुखलं, तू तरी दुखला ना, सोडणार आहे. रात गई बात गई. अरे दुसरा तुम्हाला दुखवू शकतो, दुसरा तुम्हाला आनंदी करू शकतो, म्हणजे तुम्ही गुलाम आहे ना. तुमचं मन हे तुमचं गुलाम असलं पाहिजे. लक्षात ठेवा, मनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं, माइंड इज ग्रेटेस्ट स्लेव्ह बट वर्स्ट मास्टर. सगळ्या घाणेरडा जर तुमचा मालक कोण असेल, स्वामी कोण असेल, तुमचं मन आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपण म्हणतो ना, मन चिंतिते वैरी न चिंतिते. नुसतं लेट जर आलं ना घरात माणूस, काही झालं का, हे का बरं येतं माणूस, असं काही नाही वाटत. चांगलं काम असेल उशिराने वाटतं, काही टेन्शन नको, असं येतं का नाही मनामध्ये? हा, आपल्या मैत्रिणी किंवा मित्राने फोन जर नाही उचलला, दोनदा केलं तरी उचलला नाही, किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करतो, ऑनलाईन दिसतोय, रिप्लायच करत नाही, संपला विषय. ही रात्र पूर्ण खराब. मला सांगा, दुसऱ्या दिवशी तुम्ही परत नॉर्मल होता, मग आधी रात्र का वाया घालवली? हे मनाचा खेळ आहे. पण त्या मनाला फार महत्व देतो. तुम्ही त्याच वेळेस सायलेन्स झाला, सायलेन्स. मग अशा कंडिशन मध्ये सायलेन्सर फार पुढे जातात. हा बोला, काय बोलायचं ते बोला, काय वाईट बोला, अपमान करा, हे करा. मग तो माणूस उलट मग समोरच्या व्यक्ती जे आहे त्याला गिल्टी नाही होतो. अरे आपण एवढं बोललो तरी काही वाईट वाटून नाही घेतलं, उलट तो हा मी एवढं वाईट बोललो, माफ करा. मला सांगा, ही जी गोष्ट आहे, पहिलं मनच डेटा आहे. तुमच्या मेंदूमध्ये कोणता डेटा गेला पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही जागरूक राहू शकता. तुमच्या हातात आहे की नाही? समजा तुम्ही तुमचं काम करता, त्या टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही जो प्लॅन दाखवता त्या प्लॅनचा डिटेल्स तुमच्याकडे असले पाहिजे. पण तो डिटेल्स वाचायला गेलो आपल्याला बोलू, पण जागरूक राहणं फार गरजेचं आहे. मला जर भांडण करायची वेळ आली सर, तर मला आजपर्यंत कधी भांडणामध्ये शिव्या देता नाही, देताच येत नाही, शिव्या येतच नाही कोणाला. मी फार आभार मानतो देते ईश्वराचे. आईने कसे संस्कार करून ठेवले लहानपणापासून. आपण नुसतं ऐकलं, गांधीजींची 3 माकडं आपल्या डोक्यात सगळं, पण माकडं फक्त डोके कृतीत नाही. मी एक लहानपणी गोष्ट ऐकली होती. जंगलात शिकारी येतात, म्हणजे पोपट होता, पोपट, आणि साधूने तो जखमी पोपट सांभाळा, त्याला बरं केलं. मी ऐकली असेल गोष्ट, शाळेला होती. तो पोपट त्याने सांभाळा, बरा केला आणि जंगलात सोडून दिला, कारण तो शिकाऱ्याच्या हाती लागला होता आणि तो जखमी झाला होता, सुटला होता. तो त्यांनी त्याला मंत्र शिकवला. साधू महाराज तुम्हाला मंत्र शिकू शकतात, पण तो मंत्र कृतीमध्ये आणायचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. नाही तर नळी फुंकिली सोनाने जाऊ द्या. तो पोपट जो होता ना, तो पोपट ज्यावेळेस त्यांनी सोडला जंगलामध्ये, तर तो एकदा चेक करायला गेला साधू महाराज, तर बाबा आपला पोपट जो आहे, आपण त्याला सगळं शिकवलं, मग तो सगळ्या पोपटाला त्यांनी हुशार केला असेल आणि ते खरं निघालो. तो गेला फिरायला असा, आणि त्यांनी पाहिलं, अरे पोपट झाडावर बसेल, बाकीच्या पोपटाला शिकवतो. जंगलात शिकार येतात, दाण्यांची लालूच दाखवतात, आपण आपल्याला जाळ्यात अडकवतात, आपण सावध बाहेर फिरायचे. अरे वा, साधू महाराजांना आनंद झाला. आणि ते साधू महाराज निघून गेले. हो, काही दिवसांनी आले.
मग त्यांनी विचार केला आपण परीक्षा करू. मग त्यांनी एक शिकारी पाठवला. तो म्हणजे जा आणि जंगलामध्ये जाळं टाकलं. त्या शिकाऱ्याने जंगलामध्ये जाळं टाकलं आणि गंमत पहा, सगळे पोपट त्याच्यामध्ये आले. साधू महाराजांना प्रश्न पडला, हे काय प्रकार आहे? मग तिथे बघायला गेले जागेवर. त्या जाळ्यामध्ये सगळे पोपट आडत गेले आणि हा पोपट त्यांना शिकत होता. हा म्हणा जंगलात शिकारी येतात, दाण्याची लालूच आपल्याला जाळ्यात, आपण सावध. कुठे येते दाणे फोडायला जाळ्यात. असं पोपट बनवू नका लक्षामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, हे जे आमचं शरीर आहे, हे शरीर मित्रांनो मनाच्या सॉफ्टवेअरने काम करतं. हे हार्डवेअर आहे आणि मन आमचं सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअरचे दोन भाग आहे. पहिला भाग तुम्हाला मी सांगितला बाह्य मन, बरोबर आहे. त्याच्यामध्ये रॉम आहे, रीड ओनली मेमरी. त्याचे 3 भाग आहे. पहिला भाग मनस, डेटा. फक्त डेटा तुमच्या हातात आहे. इथून पुढे तुमच्या कानामधून, तुमच्या डोळ्यामधून अशाच गोष्टी केल्या पाहिजे जसं जीवन तुम्हाला पुढचं पाहिजे. तुम्ही जी कॉमेडी बघता ना, गावरान तडका, गावाकडची भांडणं, मला सांगा, शेवटी मेमरी कार्डचं लिमिट आहे. तुम्ही याच्यामध्ये हा सगळा कचरा भरता. एंटरटेनमेंटची गरज कोणाला पडते माहिती आहे? ज्याच्या जीवनामध्ये ना काही सार्थकच नसतं त्याला एंटरटेनमेंट. तुम्हाला वाटतं का हे हिरो लोक वगैरे हे टीव्ही पाहत असतील, हे सेलिब्रिटीज वगैरे मोठमोठी लोक, नेते लोक, हे जेवढे जगामध्ये महान लोक होऊन गेले, हे मनोरंजन करत असतील असं तुम्हाला वाटतं का? नाही. का? त्यांनी मनाच्या पलीकडे गेलेले असतात. जोपर्यंत तुम्ही मनात अडकलेले तोपर्यंत रंजन गरजेचं आहे. मनाच्या पलीकडे गेले की रंजनाची गरज नाही. बरोबर आहे. तुमच्याकडे कार असावी आणि मग तुम्ही म्हणायचं मी आजपासून कारमध्ये बसणार नाही. त्याला काहीतरी अर्थ आहे. यांनी आम्ही घेतलीच नाही म्हणतो मी कारला हात घालतो आणि घे. मग तुम्हाला जे टेक्निकल नॉलेज पाहिजे अशीच व्हिडिओ पहा, अशाच लोकांच्या संपर्कात राहा जे लोक तुमच्यासाठी काय आहे आयडियल. प्रयत्न करा त्यांचे लाडके होण्याचा. ते तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही, वेळ देणार नाही. लक्षात ठेवा, जे खरोखर महत्वाचं असतं ना तिथे किंमत मोजावी लागते. लक्षात ठेवा की आपण जीवनामध्ये ही जे गोष्टी आहेत या गोष्टी शिकल्या पाहिजे. आमच्या डोक्यात डेटा कुठला चालू आहे. तुम्ही फालतू डेटा डोक्यात घातला तर तुम्ही काही दिवसांनी फालतू माणसं बनणार. लक्षात ठेवा. आपले लोकांना असं वाटतं नाही माझे आई वडील असे होते, माझे अरे बास ना, तुला जन्म दिल्यावर पुष्कळ आहे ना. मला सांगा, गरीब जन्माला येणं हे काय नॅचरल आहे. त्याच्यामध्ये काही विषय एवढा तुम्ही आभार माना. तुम्हाला चढायला काहीतरी चढ आहे. तुम्ही श्रीमंत जन्माला आले ना, तुम्ही काही दिवसांनी बोर होऊन जा. काय करायचं? तुम्ही गरीब म्हणून जन्माला असाल ना तर परमेश्वराचे आभार माना, प्रकृतीचे आभार माना. हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला पुढे काय प्रवास आहे. तुम्हाला अशी वेळ आवडेल का जी फिनिशच्या पुढे उभी आहे. तुम्ही इलॉन मस्क जगातला श्रीमंत आहे, त्याच्या पोटी जन्माला तो येणार आहे ना, तो आयुष्य आरामामध्ये जगणार आहे. त्याला काही नाही साध्य करण्यासारखं. म्हणून आपण आभार मानले पाहिजे. आणि आभार मानल्यानंतर लक्षात ठेवा, गरीब म्हणून जन्माला येणं नॅचरल, तो तुमचा दोष नाही. पण गरीब म्हणून मरणं मात्र तुमचा दोष. तुमच्या समोर जी काही संधी आहे त्या संधी सगळ्यांसाठी सारख्याच आहे का तुम्हाला वेगळे आहे? सारखे आहे. पण त्या संधीचा आम्हाला सोनं करता आला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं मी, तुमच्या हातात कसं आहे, एंट्री तुमच्या हातात, डेटा एंट्री, नंतर प्रोसेसिंग सुद्धा कोणाच्या हातात आहे? डोक्याचे काही गेलेले आहे सगळं, ते सगळं प्रोसेसिंग करणारा बुद्धी जी चालते, आपली डोकं जे चालतं, हे असं आहे बरं का, त्याचा स्वभाव असा आहे बरं का, त्या दिवशी तो 4 माणसामध्ये असं बोलत होता, हा तर मी गोष्ट सांगितली त्या दिवशी सगळं सांगून टाकले. हे सगळं डेटा आमच्या डोक्यात असतो, तो आम्ही प्रोसेसिंग करतो आणि निर्णय घेतो. मग हे जे निर्णय घेण्याची क्षमता आहे मित्रांनो, ही आमच्यातच आहे. आणि मग नंतर जे आहे काय, अहंकार जो आहे आम्ही सुरक्षित पुरता वापरला पाहिजे, त्याला दरवाजा ठेवला पाहिजे. आम्हाला कळतंय समोर निगेटिव्ह वातावरण आहे, आजूबाजूला सगळे अपयशी लोक आहे, सगळे वाईट विचाराचे, लगेच दरवाजा लावून देतात तिथं अहंकार वापर. आणि जिथे तुम्हाला अनुकूल वातावरण आहे तिथे नम्र व्हा, दरवाजा उघडून द्या, स्वतःचा अहंकार विलीन करून टाका. सर मला सांगा, बी असते, बी त्या बियाच्या वरून आवड असतं की नाही, तो त्याचा अहंकार. त्याचं काय आहे
तुझ्या संरक्षणासाठी, पण तो कधीपर्यंत गरजेचा आहे? एक सूत्र सांगतो मुलींना विशिष्ट, ज्या मुली लग्नाच्या अगोदर मुलाला आपल्या अंगाला हात लावून देतात ना, त्यांची किंमत संपून जाते. हे लक्षात ठेवा. ते जुने लोक काय म्हणत असतील ते पावित्र्य वगैरे हे सगळ्या गोष्टी सोडा. त्या मुलाला तुमच्या पहिली गोष्ट शरीरात इंटरेस्ट येते. निसर्गाने दिलेला आहे तो काय तुम्ही आम्ही निर्माण केलेला नाही, आणि तोच तुम्ही जर घडून टाकला तर त्याचं तुमच्याकडचं जे नैसर्गिक आकर्षण आहे ते संपून जातं. आणि ते जर संपून गेलं तर ते त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण होणार आहे, त्याला चान्सच राहत नाही. तुम्ही त्याला जर ताणवलं तर त्याच्या मनाच्या लेवलला तो तुमच्यामध्ये किती गुंतलेला आहे हे तुम्हाला कळतं. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना मुलींना हे शिकवलं पाहिजे. शरीराच्या लेवलला तुम्ही थांबवा, त्याला कंट्रोल करा, मनाचे दरवाजे उघडतात. शरीराच्या लेवलला तुम्ही दरवाजे उघडे करून दिले, मनाचे दरवाजे कधीच उघडत नाही. सगळ्यात मोठं या जीवनात दुःख आहे ना, त्याचं कारण ढोंगे. तुम्ही नॅचरली आनंदी नाही राहू शकत. म्हणजे आम्हाला सुख जे आहे ते बाहेर येतं, आनंद आतून होतो. हे लक्षात घ्या. सुख वाटायची इच्छा नाही होत, पण आनंद वाटायची काय होते? का? कारण आनंद स्वरूप आहोत आम्ही. आमचं जे चैतन्य आहे ना ते आनंद स्वरूप आहे, परंतु आम्ही त्याला विसरतो आणि मनाच्या ताब्यात घेऊन टाकतो. मग व्यवहार करतो. मग तुम्हाला जर काहीतरी महान काहीतरी कमवायचं तर तुम्हाला थोडंसं महानच काहीतरी केलं पाहिजे. मित्रांनो, हे 4 कॅटेगरीची माणसं आहेत: सेल्फ स्टार्टर, किक स्टार्टर, पुष्कर आणि बघा. जीवन आपलं आहे आणि तुम्हाला ठरवायचं तुमचं जीवन. तुम्हाला कोणत्या कॅटेगरीत जायचं हे कोणाच्या हातात आहे. तुम्ही आता कसे आहात याला काही महत्व नाही. जर तुम्हाला खरं जीवनात काहीतरी करायचंय ना तर याला काहीच महत्व नाही तुम्ही आता कसे. तुम्हाला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये ऊर्जा असते. ऊर्जा म्हणजे एनर्जी ज्याला म्हणतो. हे सगळं लाईट्स आहे, प्रोजेक्टर आहे, एसी आहे, म्हणजे बरेच इक्विपमेंट्स आहेत, गॅजेट्स बरेच आहेत. जर ह्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाची जर एनर्जी लेवल म्हणजे इलेक्ट्रिसिटीची पॉवर आहे ती जर व्होल्टेज जर डाऊन झालं यातलं काय काय बंद पडेल. हे लाईट सर्व राहतील, डिम होईल. प्रोजेक्टर काय होईल? बंद होईल. एसी पण काय होईल? बंद होईल. फॅन स्लो होईल. सामान्य तात्पर्य काय? ऊर्जा. तुमच्या हातमध्ये पण ऊर्जा आहे, माणसामध्ये एनर्जी आहे. तुम्ही विचार करा तुमची दिनचर्या खूप ऍक्टिव्ह आहे, ऍव्हरेज आहे का डल आहे? आजकालच्या काळामध्ये लोकांकडे मित्रांनो अन्न कमी आणि औषधांच्या गोळ्या जास्त आहारामध्ये. बघा तुम्ही जुन्या लोकांकडे सावध व्हा, ऊर्जा वाढवा. सगळा खेळ ऊर्जेचा आहे. लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही प्रक्रिया बनत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. झोपून घ्या स्वतःला, स्वतः शिल्लक राहू नका. असं काम करायला शिकले तुम्ही जीवनामध्ये जे काही करा तुम्ही सोनं करा. सर जे काही करा तुमच्या हातात जे काही घ्या ना सक्सेस म्हणजे सक्सेस. लक्षात ठेवा. तुम्ही जो समोरचा व्यक्ती आहे ज्याच्याकडे तुम्ही जाता त्या व्यक्तीला तुम्ही जर सक्सेसफुल करण्याचं जर सूत्र डोक्यात जर ठेवलं तर तुमचं सक्सेस हे डबल वाढतं. त्याच्याकडून तुम्हाला ब्लेसिंग मिळतात. काय मिळतात? आणि ह्या ब्लेसिंग तुम्हाला आयुष्यभर संकटांपासून वाचवतात. लक्षात ठेवायचं. तुमच्यावर जर संकट येत असतील ना भयंकर सारखे अपघात होत असतील समजून घ्यायचं तुमच्या ब्लेसिंग कमी पडत आहे. तुमच्याकडे पैसा भरपूर असेल, गाडी असेल, बंगला असेल, सगळं असेल, ब्लेसिंग नाही. पैसा हे आमचं टार्गेट नको आहे. आमचं टार्गेट काय पाहिजे? आनंद. हा पैसा तर पाहिजे. पैसा वाईट नाहीये, तुम्ही गैरसमज करू नका. मी पैशाला दोष देत नाहीये, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणातून आला पाहिजे. तुम्ही जिथं हात लावा त्याचं सोनं केलं पाहिजे, समोरच्याचं सोनं केलं पाहिजे. संघर्ष म्हणजे काय? आपल्या शरीराच्या आणि मनाच्या वेदनांच्या पुढे जाणं याला संघर्ष म्हणतात. दुसरा संघर्ष नाहीये. संघर्ष आपल्या बरोबर आहे, दुसऱ्या बरोबर संघर्ष नाही सर आपला. हेच लोकांना कळत. आणि आज तो फिटनेस फार महत्वाचा आहे, मेंटल फिटनेस. लोक थोडं जर कोणी नाही म्हटलं, कोणी जर अपयश आलं तर लोक फ्रस्ट्रेट होतात. तो थॉमस अल्वा एडिसन येडाच होता नुसता. 999 प्रयोग येत असत. ते बावळच आहे. ते बावळं असं आपण आमदार असतो ना, हॅलो ते बावळं होतं म्हणून आपल्या झटके कावळे उड्या मारतो इकडे. अजूनही बावळा जाऊन लक्षात घ्या. तो तुमच्या शोधा. आमच्यासाठी आमच्यापेक्षा जे शक्तिशाली त्यांना आम्ही रस्ता दिला पाहिजे, तर आम्हाला सुद्धा काहीतरी शक्ती प्राप्त होते हे लक्षात ठेवा.
श्रीमंतांचा आदर करा, तुमच्याकडे श्रीमंती येईल. श्रीमंतांचा तिरस्कार करा, तुमच्यापासून श्रीमंती लांब जाईल. श्रीमंतांचा आदर्श नका ठेवू, पण तिरस्कारही करू नका. हे नेहमी लक्षात ठेवा. आम्ही लहानपणी गरिबीच्या परिस्थितीमध्ये आम्ही काय म्हणतो, एखाद्या बंगलाचं म्हणा लय मोठा, हा 2 मोठा. गावाकडचे आमचे लोक फार ते आपल्याला शब्द शिवे अशा लोकांना असं म्हणायचं, तुझ्या नानाची काम तुझ्या, अरे काही अक्कल तुला. या जगामध्ये सर्वोत्कृष्ट जे काही तयार होतं त्याच्या पाठीमागे कष्टच असतात अशा ठेवा आणि समर्पण असतात. कुणीतरी केलेलं आहे, कुणीतरी स्वतःला घालून घेतलेलं आहे, कुठला तरी काळा स्वतःला घालून घेतला. तुम्ही कुठल्याही फॅमिलीमध्ये जा, कुठल्याही एक साम्राज्याचं तुम्ही बघा, त्या साम्राज्याच्या पाठीमागे कुणीतरी आहे ज्याने स्वतःला घालून घेतलं आणि म्हणून तो मोठ्या गोष्ट तयार झाला त्यांच्या साम्राज्याचा. तुम्हाला सुद्धा स्वतःला घालून घ्यावं लागेल, तेव्हा तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडू शकतं. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्याला स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हे सर्व निसर्गाचं काय आहे, नियम. जीवनात यशस्वी त्याला म्हणायचं ज्याच्याकडं पैसा आहे, वेळ आहे आणि माणसं पण आहे. तिन्ही पण गोष्टी. या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट तुम्ही मिस करता असाल, तुम्ही सक्सेस नाहीये. लक्षामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये सक्सेस, प्रत्यक्षात नाही.